बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण बघताय माझा मिड डे आणि बुलेटिनमध्ये सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात. सुरुवात करूयात युद्धाच्या बातम्यांनी. रुपयाच्या तुलनेमध्ये डॉलर 46 पैसे महागलाय. आता 91.74 रुपयांवरून 92.20 रुपयांवर. शेअर बाजारामध्ये देखील मोठी घसरण. नागपूरमध्ये गो गॅसच्या पंपावरती वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजीचे दर हे पुन्हा एकदा 5 रुपयानं वाढले आहेत. युद्धजन्य परिस्थितीचं कारण देत मागच्या 4 दिवसात एलपीजीच्या दरामध्ये एकूण 18 रुपये 41 पैशांची दरवाढ झाली आहे. युद्धामुळे एअरलाईन्सवरती मोठा परिणाम. विमान इंधनाचे दर वाढल्यामुळे विमानाचं तिकीट वाढण्याची शक्यता आहे. इंडिगोची 28 फेब्रुवारीपासून 3 मार्चपर्यंत 500हून अधिक उड्डाणं रद्द. विमान कंपन्यांना रोज 150 ते 200 कोटी रुपयांचा फटका, तज्ज्ञांचा अंदाज. युद्धामुळे भारतीय शेअर बाजाराचं मोठं नुकसान. 9 कोटींपेक्षा अधिक डीमॅट खातेधारकांचं 15 लाख कोटी रुपयांचं आतापर्यंत नुकसान झालंय. युद्ध सुरू झाल्यापासून फक्त 2 दिवस बाजार वधारला, बाकी सगळे दिवस मोठी घसरण. युद्धामुळे कच्चं तेल $114 प्रति बॅरलवर. मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 20% मोठी वाढ झाली आहे. तज्ज्ञांनी आधीच $125 वरती हे जाण्याची भीती व्यक्त केली होती. कच्च्या तेलाच्या किमतीमधील वाढ ही काही काळापुरतीच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलाय. इराणकडून अणुयुद्धाचा धोका संपताच दर घसरतील. सध्याची दरवाढ ही शांततेसाठी मोजली जाणारी किंमत असल्याचं ट्रम्प यांचं मत. मोज्तबा यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली आहे. मोज्तबा खामेनी हे अयातुल्ला खामेनी यांचे सुपुत्र आहेत. अयातुल्ला अमोली यांनी पवित्र मशिदीमध्ये जाहीर केलं मोज्तबा खामेनी यांचं नाव. इराणमध्ये मोज्तबा यांच्या समर्थकांचा जल्लोष. इराणचे नवे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनींना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा पाठिंबा. नव्या नेत्याच्या आदेशाचं पालन करणार. इस्लामी गणराज्याच्या सुरक्षेसाठी बलिदान द्यायलाही तयार. रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून स्पष्ट. मोज्तबा सर्वेसर्वा होताच इराण अधिक आक्रमक झालाय. अमेरिकी तळ आणि इस्रायलच्या दिशेनं डागळल्या जाणाऱ्या मिसाईल्सवरती आता अयातुल्ला मोज्तबा याचं नाव लिहिण्यात आलंय. इराकच्या इरबिल विमानतळावरती संशयित ड्रोननं हल्ला. एअर डिफेन्स सिस्टीमनं हा मोठा हल्ला रोखलाय. मोज्तबांच्या निवडीनंतर आखातामध्ये इराणकडून अमेरिकी तळांवरती हल्ले वाढले. इराणचा बहरीनमधल्या सित्रा बेटावरती देखील हल्ला. ड्रोन हल्ल्यामध्ये 32 नागरिक जखमी. 4 जणांची प्रकृती ही गंभीर आहे. सर्व जखमी हे बहरीनचे नागरिक आहेत. इराणचे युद्ध बराच काळ चालेल. देशानं संयम आणि तयारी राखली पाहिजे. इस्रायली सैन्याचं मोठं विधान. आमच्या धर्मामध्ये अणुशस्त्र हे हराम आहेत. मग आम्ही ते का बाळगू? आमच्याकडे कुठलेही अणुशस्त्र नाहीत. याआधी अणु ऊर्जा आयोगानं देखील केलंय स्पष्ट. इराणचे भारतामधील राजदूत डॉक्टर अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी हा दावा केलाय. हल्ला करणाऱ्यांना इराणच्या कच्च्या तेलावरती ताबा हवा असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं. इस्रायलकडून इराणच्या IRGCची 16 विमानं उद्ध्वस्त. इराणकडून हिजबुल्लाला शस्त्र पुरवण्यासाठी वापरण्यात येणारी विमानं असल्याचा इस्रायलचा दावा आहे. सॅटेलाईटच्या सहाय्याने इराणची विमानं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. इस्रायलचा हिजबुल्लाच्या 600 पेक्षा अधिक ठिकाणांवरती हल्ला. इस्रायली हल्ल्यामध्ये 200 अतिरेकी ठार. इस्रायली लष्करानं पोस्ट केला हल्ल्यांचा व्हिडिओ. इस्रायलचा इराणवरती मोठा हल्ला. तेहरानमधील इराणी हवाई दलाचं मुख्यालय उद्ध्वस्त केल्याची माहिती. तर लेबनॉनच्या उत्तर सीमेवरती 2 इस्रायली सैनिक ठार झाल्याचा दावा. इराणच्या युद्धामध्ये हार मानणार नाही. इराणी संसदेचे अध्यक्ष बाकर कालिबाफ यांचं महायुद्धासंदर्भातलं विधान. जर पायाभूत सुविधांवरती हल्ले सुरू राहिले तर आम्ही देखील तेच करू. तर इराण अमेरिकेला योग्य उत्तर देईल. बाकर कालिबाफ यांचा इशारा. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा यासाठी विरोधकांचं आंदोलन. निकषांचा खेळ सोडा, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा या आशयाचे बॅनर घेऊन आंदोलन.
अहिल्यानगर महानगरपालिकेमधील उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौर ज्योती गाडे यांनी धारेवर धरले। पालिकेमध्ये कर्मचाऱ्यांची पाहणी करताना तब्बल 41 कर्मचारी पालिकेमध्ये आलेच नसल्याचं महापौरांच्या निदर्शनास आलंय। पालिकेच्या गेटवरती उभं राहून या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावण्यात आले। सूचना करून सुद्धा मी आज अचानक 10 वाजता येऊन भेट दिली तर इथं 150 कर्मचारी काम करतात पालिकेत। त्यापैकी म्हणजे 41 जण लेट आले। एवढा पालिकेचा कामाचा ढिसाळपणा इथं दिसून येतोय। तर अशामुळे नागरिकांना प्रॉब्लेम निर्माण होतात। परभणी जिल्हा परिषदेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असून अध्यक्ष भाजपचाच होणार, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलंय। 18 मार्चला परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे। तर सर्व पक्षांना एकत्र करून शिवसेनेला अध्यक्षपद देऊन सत्ता मिळवण्याची राष्ट्रवादीची खेळी आहे। महायुतीच्या बाबतीमध्ये आमची पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होणार आहे, त्यानंतर सगळं काही कळेल। अध्यक्ष तुमचा होईल का? निश्चितच चालू आहे। सगळ्यात मोठा पक्ष जिल्ह्यामध्ये भाजप आहे, म्हणून जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपाचाच होणार। पुण्यामधल्या भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर झाली आहे। भाजपकडून निलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवी साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि उदय लेले यांना संधी। ओडिशामधील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती। बिहारच्या निवडणुकीसाठी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची नियुक्ती झाली आहे। हरियाणामध्ये देखील गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी हे पर्यवेक्षक राहतील। ग्रामीण भागामधल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न विधानसभेत मांडण्यात आला। लग्नाच्या नावाखाली अनेक वेळेला फसवणुकीचे प्रकार समोर आलेत। सरकार काहीही कारवाई करत नाहीये, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंकेंचा प्रश्न होता। योजना तयार करून कारवाई केली जाईल, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं सभागृहामध्ये उत्तर। विधानसभेत टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव। काल टीम इंडियानं अहमदाबादमध्ये T20 विश्वचषक जिंकला। मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्रिकेट टीमच्या सगळ्या खेळाडूंचं कौतुक। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिनाचा सोहळा पार पडलाय। रायगडाच्या पायथ्याशी वर्धापन दिनाचा कार्यक्रम। या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांची उपस्थिती। वर्धापन दिनाचं औचित्य साधून मनसेकडून सदस्य नोंदणीचा शुभारंभ। राज ठाकरे यांच्या हस्ते फॉर्म भरून सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे। मनसेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी शर्मिला ठाकरे यांनी देखील सदस्य नोंदणीचा फॉर्म भरलाय। वर्धापन दिनाचं औचित्य साधून मनसेकडून सदस्य नोंदणीचा शुभारंभ। राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्यात। 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन पक्षाची स्थापना झाली। राज ठाकरे यांची पोस्ट। किल्ले रायगडावरच्या शिरकाई माता मंदिर परिसरामध्ये मनसे कार्यकर्ते यांच्याकडून शंखनाद। मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळालाय। राज्यसभेवरती बिनविरोध निवड झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच पार्थ पवार हे बारामतीमध्ये पार्थ पवार अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पिंकी माली हिच्या आईची भेट घेतली। त्या सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या वेळेला केबिन क्रू असलेल्या पिंकी माली हिचा देखील विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे। मोठं नुकसान पिंकीच्या परिवाराचं झालंय। त्याच्यामुळं आज मी सभागृहामध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आईच्या आरोग्याच्या संदर्भातल्या इश्यूचा सर्व खर्च उचलावा याकरता मी सभागृहात निवेदन करेन। बारामतीमधील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवार यांचं नाव, रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव दिल्यामुळे धनगर समाज आक्रमक झालाय। लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये मेडिकल कॉलेजच्या बाहेर निषेध। खेड शिवापूर भागामध्ये गोरक्षकांकडून म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला अमानुष मारहाण करण्यात आली आहे। आंबेगाव पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल। आरोपींकडून मारहाण करताना वाहन चालकाला धर्म आणि जातीवरून शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे।
पुण्यामध्ये तरुणाकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप आहे. सकल हिंदू समाजाकडून तरुणावरती कारवाई करण्याची मागणी. पुण्यामधल्या पर्वती पोलीस ठाण्याच्या बाहेर सकल हिंदू समाजाकडून जोरदार घोषणाबाजी. जळगावमध्ये गिरणा नदीच्या पात्रामध्ये बुडून 2 जणांचा मृत्यू झालाय. भडगाव शहरामधील अनेक जण नदीच्या पात्रामध्ये पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे काही मुलं ही नदीच्या पात्रामध्ये वाहू लागली. दोघांकडून मुलांचा बचाव, मात्र पाण्याचा जोर वाढल्यामुळे दोघंही पाण्यामध्ये बुडाले आहेत. कोल्हापूरमध्ये गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मनेरमळा या परिसरामध्ये अज्ञाताचा मृतदेह आढळलाय. डोक्यावरती आणि चेहऱ्यावरती गंभीर मारहाणीची चिन्ह आहेत. पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा, मृताची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. नागपूरच्या एसबीएल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाच्या प्रकरणी आणखी एका महिला कामगाराचा मृत्यू झालाय. दुर्घटनेमधल्या मृत कामगारांची संख्या 22 वर गेली आहे. रोशनी उमाठे या 32 वर्षीय कामगाराचा काल उपचाराच्या दरम्यान मृत्यू. पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे. सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये गैरहजर भाजपच्या मंत्र्यांवरती प्रदेशाध्यक्ष